नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत स्वांग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील जो सुक्तिसुधा पाठ आहे त्या पाठाचे भाषाभ्यास जो आहे त्या भाषाभ्यासवर आज आपण चर्चा करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागचे 3 व्हिडिओ सुक्तिसुधा या श्लोकांचा अर्थ आपण पाहिला। या व्हिडिओमध्ये आपण भाषाभ्यासवर चर्चा करणार आहोत। तर चला तर मग पहिल्या श्लोकाचा पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरत। तर एका वाक्यामध्ये उत्तर द्या। केहे धनम न ह्रियते, कोण कोण धनाला हरवून घेत नाही। तर त्याचं उत्तर आहे न चोर्यहार्यम न राजहार्यम, चोर एवं नृपः धनम न ह्रियते। अशा प्रकारे आपण, कारण की आपल्या श्लोकामध्ये दिलेलं आहे ते चोरहार्यम न राजहार्यम धनम न ह्रियते। पुन्हा दुसरा प्रश्न आहे, केषु धनम न विभज्यते, कोण धनाला विभाजन करू शकत नाही। तर भातृभाज्यम किंवा भातृषु धनम न विभज्यते, भाऊ आपला धन विभाजन करू शकत नाही। तिसरा प्रश्न आहे, सर्व धन प्रधानम किम, सर्व धन प्रधान, सर्व धनामध्ये प्रधान म्हणजे श्रेष्ठ धन कोणतं आहे। सर्वधन प्रधानम विद्याधनम असते, की विद्येचे धनच सर्व धनामध्ये प्रधान असते। माध्यम भाषा, विद्याधनम व्यये कृते कथम वर्धते, विद्याच्या धन जर व्यय केले खर्च केले तर कृते व कथम वर्धते, कसे वाढते। तर आपण त्याचप्रमाणे आपण घेऊ शकतो की हा विद्यारूपी जे धन आहे ते कसं वाढते। तर आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की हे जे विद्यारूपी जे धन आहे, आपण म्हणतो व्यवहारामध्ये विद्या हा माणसाचा तिसरा डोळा आहे। सामान्य पशुसुद्धा डोळे, सामान्य पशु पक्षी यांनासुद्धा डोळे असतात, ते फक्त आपल्या डोळ्यात जग पाहतात। पण मनुष्य यापेक्षा वेगळा आहे, जो विचार करून काम करतो। या जगात बुद्धी असलेला एकच प्राणी आहे, जो म्हणजे मानव आहे। माणसाची बुद्धी ज्ञान ग्रहण करण्याचे साधन असते आणि ज्ञानसंपन्न माणूस जगात श्रीमंत मानला जातो, कारण विद्यारूपी धन श्रेष्ठ धन आहे। विद्याद्वारे धन मिळवता येते, पण धनाद्वारे विद्या मिळवता येत नाही। त्यामुळे या श्लोकामध्ये बरेचसे सांगितलेले की विद्यारूपी धन आहे तो चोर पण चोरू शकत नाही, राजा पण घेऊ शकत नाही, भावाभावामध्ये वेगळे करू शकत नाही, तिचा वजबी नसते। आणि त्याचप्रमाणे विद्येचं वजन असल्यामुळे ते दुसऱ्याला जर दिली तर ते वाढत जाते। अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर संधी विग्रह, वर्धत एव, वर्धत एव साठी संधी विग्रह जर करायचं झालं, वर्धतः प्लस एव, हे विसर्ग संधीचा प्रयोग आहे, वर्धतः प्लस एव। तर चला तर मग चौथा प्रश्न आहे, समानार्थी शब्दम लिखत। तर पहिला आहे चोरः। तर चोरः शब्दाला आपण पहिल्या पाठामध्ये बरेचसे शब्द दिलेले आहेत, तस्करः, तर इथे तस्करः लिहू शकता। त्यानंतर भारः, भारः म्हणजे भार म्हणजे ओझे, तर जे भार म्हणजे ओझं आहे त्या ओझ्याला पण आपण शब्द भारकारी असा शब्द तिथे आलेला आहे, भारः भरः। नित्यम, नित्यमला सततम अशा प्रकारे शब्द आलेला आहे। विद्या, ज्ञानम, धनम, द्रव्यम, वित्तम आणि प्रधानम, प्रधानम म्हणजे श्रेष्ठम। अशा प्रकारे इथे समानार्थी शब्द लिहायचे आहेत। त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, व्ययः, व्यय म्हणजे खर्च करणे, व्ययः म्हणजे आयः। नित्यम, अनित्यम आणि त्याचनंतर प्रधानम, प्रधानम म्हणजे मुख्य आणि अप्रधानम म्हणजे अमुख्य। अशा प्रकारे हा इथे आपण करू शकतो। आता त्यानंतर श्लोक नंबर 2 आहे आणि 2ला अशा प्रकारे 2 आहे आणि 2 श्लोकाचा पहिला प्रश्न आहे संधिम कुरुत। आता इथे आपल्याला संधी दिलेली आहे, जो मेन शब्द असतो संधीचा तो आपल्याला इथे घ्यायचा आहे, तो आपण घेऊया। ज्याच्यामध्ये परः वा इति, पहिला जो प्रश्न आहे परः वा इति, मग इथे काय द्यायचं आहे आपल्याला, काय येणार आहे, चला आपण तर बघूया। तर त्याचा शब्द बनतो परोवेती। काय शब्द बनतो इथे मी लिहिण्याचा, परो वे आणि तीची पहिली वेलांटी, परोवेती हा शब्द बनतो। चला तर मग पुढचा संधीचा आहे वसुधा प्लस एव। काय आहे पुढचा, वसुधा प्लस एव, मग काय आहे वसुधैव
असा वसुधैव कुटुंबकम या शब्दामधला जो वसुधैव आहे, जो आपल्या दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेला आहे हे का नाही, हा वसुधैव शब्द आहे, त्या शब्दामधला हा शब्द दिलेला आहे वसुधैव. ठीक आहे, चला तर मग आपण पुढे पाहूया. पुढचा जो अयम, एका वाक्यात उत्तर आहे अयम निजः अयम परः इति केशाम गणना. अशी कोण गणना करते की अयम निजः अयम परः इति लघुचेतसाम गणना असते, की लघुचेतसाम छोट्या मनाचा जे लोक असतात ती गणना करतात. आणि दुसरा आहे केशाम कृते वसुधा एव कुटुंबम. कोणासाठी की वसुधा हे कुटुंब असते. तर कोणासाठी वसुधा एव कुटुंब असते, तर त्याचं उत्तर आहे उदार चरितानां कृते वसुधा एव कुटुंबकम असती. ज्यांचं चरित्र उदार असते त्यांना उदार चेतस, बघा हे इथं शब्द आलेला आहे खाली उदार चेतस, त्यांचा उदार चरितानां कृते वसुधा एव कुटुंबकम असती. त्यानंतर स्तंभलेखनम कुरुत, त्या पहिले माध्यम भाषा आहे की लघुचेतसः आणि उदार चेतसः जना कथम अभिज्ञातव्या, की कसे ओळखल्या जाते, की मनुष्य हा त्यांच्या स्वभावावरून जाणला जातो. माणसाचे सद्गुण अथवा दुर्गुण माणसाला श्रेष्ठ अथवा नीच बनवित असतात. आपल्या आचरणाद्वारे समाजात मनुष्य आपले स्थान बनवत असतो. माणसाच्या आचरणावरच त्याचा दर्जा समाजात असतो. चांगल्या परोपकारी वृत्तीचा मनुष्य जर बघितला तर चांगला मानला जातो, पण दुसऱ्यांना फसविणारा किंवा चोऱ्या करणारा मनुष्य जो असतो तो समाजात खालच्या वरतीचा समाज असतो. तसंच संस्कृत भाषेमधील जो श्लोक आहे त्रिकाल अबाधित सत्य सांगतात. जे छोट्या मनाचे लोक आहेत, हा जवळचा आहे, हा माझा मुलगा आहे, माझे नातेवाईक आहे असे मानतो, कारण त्या माणसाचे सर्वस्व त्याच्यामध्ये गुंतलेले असते. बाह्य जगत त्याला मरेपर्यंत दिसत नाही. यापेक्षा मोठ्या मनाचे लोक जे असतात ते थोडे वेगळे असतात. त्यांना आप्त किंवा स्वकीयपेक्षा बाह्य जगत प्रेम असते, म्हणजे जगावर पण प्रेम असते आणि स्वतःवर बी प्रेम असते. दीनदुखी लोकांची सेवा करण्यात त्यांना आनंद येतो. अशा या उदार मनाच्या लोकांना सारं जगच आपला परिवार वाटते, म्हणून इथं सूक्ती दिलेली आहे वसुधैव कुटुंबकम. तर चला तर मग चौथा प्रश्न, स्तंभलेखनम कुरुत, त्याच्यामध्ये अ आणि आ म्हणजे पहिला प्रश्न शब्द आहे स्वीयम. तर स्वीयमची जी हे आहे काय, स्वीयमची जी जोडी आहे ती स्वीयम म्हणजे निजः, स्वयं आपण म्हणतो, स्वयंची आहे निजः. त्यानंतर दुसरी आहे चिंतनम. चिंतनम म्हणजे काय की गणना. चिंतनम म्हणजे काय की गणना आपण करू शकतो, ती गणना. त्यानंतर अन्यः, अन्य म्हणजे दुसरा आणि अन्याचं काय येईल, निजः येईल, अशा प्रकारे. त्यानंतर पृथ्वी. पृथ्वी म्हणजे वसुधा, मग पृथ्वी म्हणजे काय आहे की वसुधा. अशा प्रकारे आपण इथे पाहिलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 3, परोपकाराय वृक्षः किम कुर्वन्ति. की परोपकारण्यासाठी, दुसऱ्यावर मदत करण्यासाठी वृक्ष झाड असतात, काय करतात, तर वृक्ष दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी जे असतात ते झाडे काय देतात, फळ देतात. फलंती शब्द असतो, काय आहे, फलंती. दुसरं आहे परोपकार करण्यासाठी जे नदी आहे किम कुर्वन्ति, नदी जे आहे काय करत आहे, तर परोपकार आहे नद्या वहंती, काय हे आहे, वहंती शब्द येईल. तर त्यासाठी परोपकारासाठी नदी काय करते, वाहते. तर अशा प्रकारे शब्द आहे. त्यानंतर का परोपकाराय दुह्यंती, कोण परोपकारासाठी दूध देते, तर आपल्या ह्याच्यामध्ये गावह शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे, गावह. तर गावह म्हणजे गाय, तर परोपकारासाठी जे आहे ते गाय दूध देते. चौथा प्रश्न आहे शरीरम किमर्थम, शरीर कशासाठी आहे, शरीरम परोपकारार्थम इदम शरीरम. काय सुक्ते आपली, परोपकारार्थम इदम शरीरम. मग इथे परोप अशा प्रकारे शब्द आहे. हे थोडासा चुकला, मी पुन्हा करतो. परोपकाराय इदम शरीरम, अशा प्रकारे आपल्याला याचा अंतर भेटतो. मग परोपकार नाम किम आणि परोपकार मग्न, आणि कोण कोण परोपकारामध्ये मग्न असतात बघा. याची माध्यम भाषा तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. सुक्तीसुद्धा हा पाठ आहे, सुक्तीसुद्धामधला हा 3य श्लोक आहे असंही तुम्ही सांगू शकता. आणि त्यामध्ये परोपकार एक सुक्ती येते, परेशाम उपकार परोपकारा, जे सतत कार्य करण्याच्या कल्याणासाठी अथवा हितासाठी जे कार्य केले जाते त्यास परोपकार असे म्हणतात. जे लोक पशु पक्षी नैसर्गिक साधने परोपकारात मग्न असतात त्या सारे विश्व आपलेच वाटते. केवळ माणसेच परोपकारात नसतात, निसर्गातील सर्व वस्तू असो ते परोपकारी असतात. मुलांनो, वृक्ष आपण उत्पन्न केलेल्या फळाचा कधीच उपयोग घेत नाही,
जी जनकल्याणासाठी आपली फळे देतात. शीतल स्वच्छ जल प्रदान करणारी जी नदी आहे ती सतत मानवी जीवनाची कल्याण करण्यासाठी वर्षभर वाहते. या नद्याच्या पाण्यामुळे शेतीतील पिके वाढतात, लोकांची तहान भागते. त्याचप्रमाणे गायी गुरे शेतात चरत असतात, पण माणसांना त्याचबरोबर पौष्टिक दूध बी देतात. म्हणूनच सुभाषितकार म्हणत आहे, माणसाचे हे शरीर सुद्धा काय आहे, परोपकारासाठी आहे आणि हे सर्व परोपकारामध्ये मग्न आहेत. अशा प्रकारे दुसरी माध्यम भाषा आपण इथे पाहिली. त्यानंतर एकवचन परिवर्तन करा. वृक्षः फलन्ति, त्यामध्ये एक वृक्षः फलति, काय होईल, वृक्षः फलति. त्यानंतर नद्यः वहन्ति, तर नदीचं काय होईल, नदी वहती. अशा प्रकारे आपल्या याचं काय होईल, उत्तर इथे येऊन जाईल. त्यानंतर चौथ्या श्लोकावर बघा, 1-2 प्रश्न राहिलेत. समानार्थी शब्द जो आहे वृक्षा, आता वृक्ष हा म्हणजे तरवह, वृक्ष म्हणजे तरवह. त्यानंतर नद्य म्हणजे काय की नदी म्हणजे सरिता, तर सरिता उत्तर येईल. शरीरम या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तेव्हा आपण कलेवरम घेऊ, तनू घेऊ, अशा प्रकारे शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द काय आहे, उपकार, त्याचा अपकार आणि परह आणि निजह असा शब्द आपल्या याच्यामध्ये आलेला आहे. श्लोक नंबर 4 थोडंसं फास्ट घेऊया आपण इथून थोडंसं. सत्संगती ध्येय कथन काय करत आहे, जाड्यम हरती, हरती शब्द येईल पहिल्या याच्यामध्ये. सत्संगती काय करत आहे, हरती, तर पहिला शब्द इथे हरती येईल. त्यानंतर मानुनतिम, सत्संगती वाची सत्यम सिंचती, तर मग इथे सत्यम येईल. सत्संगती ही मानुन्नतिम दिशती, मनाच्या उन्नतीला दिशा देते. सत्संगती पापम अपाकरोती, सत्संगती चित्तम प्रसादयती आणि सत्संगती दीक्षु कीर्तिम तनोती. अशा प्रकारे हे सत्संगतीचा प्रश्न इथं दिलेला आहे. मग सत्संगती जीवनामध्ये काय काय करते, याची माध्यम भाषा आपण इथे बघणार आहोत. मुलांना माध्यम भाषा यामुळे आपण इथे घेत आहोत कारण की मुलांना ती माध्यम भाषा कशी लिहायची आहे ते पण या व्हिडिओवरून कळण्यात येईल. की सताम संगती सत्संगती असं म्हणलं जाते, म्हणजे सज्जनाचा सहवास सर्वांसाठी सुखप्रद असतो. सज्जने आपल्या सत्य मार्गावर चालतात, सत्यानुसारच आपले वर्तन करतात. त्यांच्यावर कितीही संकटे आली ते त्यांचा न्यायाचा मार्ग कधी सोडत नाहीत. त्यामुळे सज्जनाचा सहवास माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित करतो. मनुष्याच्या कुवर्तनाला बदलण्यासाठी ताकद सज्जनाच्या सहवासानेच येते. सत्संगतीची माहिती सांगताना सुभाषितकार सत्संगतीचे महात्म्य सांगतात की आपल्या बुद्धीवर जी अज्ञानाची झापड पडलेली असते, बुद्धीचे जडत्व येते, ते सज्जनाच्या संगतीने दूर होते. सतत असत्य बोलणारा माणूससुद्धा सज्जनाच्या सहवासात सत्य बोलायला लागतो. सज्जनाच्या सहवासाने मनुष्याला समाजात मान सन्मान मिळतो. आपल्या पाहणाऱ्यांची नजर बदलते. आपल्या मनातील पाप पसरवणारे द्वेष, ईर्ष्यायुक्त विचार नष्ट होतात आणि संतांच्या सहवासाने मन कधीही प्रसन्न होते. त्यांची मित्रता सज्जनाशी आहे, पण हा सज्जनच आहे असे यश जगात पसरते. मग अशी सत्संगती कोण सोडेल? नक्कीच अशी संगती सोडायला नाही पाहिजे. माणसाच्या उन्नतीकारक सत्संगतीत राहणे नेहमी योग्य असते. अशाप्रमाणे सत्संगतीचे फायदे आहेत. श्लोक नंबर 5, श्लोक नंबर 5 आपण बघूया. संधी विग्रह करा. मग संधी विग्रह नार्यस्तु, मग याच्यापैकी काय येईल संधी विग्रह आपण बघूया. नार्यः प्लस तू, तर अशा प्रकारे तू आहे ह्या, नार्यः प्लस तू, अशा प्रकारे इथे संधी विच्छेद होईल. त्यानंतर दुसरं आहे यत्र हे ताहा, यत्र प्लस एता, काय याच्यात होईल, यत्र प्लस एता, तर अशा प्रकारे ही संधी विच्छेद होऊन जाईल. अशा प्रकारे. तर चला तर मग पुढची संधीकडे आपण वळूया. त्यानंतर पुढची संधी आहे एतास्तु, एताहा प्लस तू, एताहा प्लस तू, अशा प्रकारे ती संधी विग्रह होईल. त्यानंतर पुढची संधी आहे तत्रा फलाहा, काय आहे, तत्रा फला, तत्र प्लस अफला, तत्र प्लस काय होईल, अफला, अशा प्रकारे इथे होईल. त्यानंतर पुढचा शब्द आहे सर्वाहा तत्र, सर्वास तत्र, सर्वाहा प्लस तत्रा, काय होईल इथे, सर्वाहा प्लस तत्राहा, तर अशा प्रकारे संधी होईल.
एका वाक्यानं उत्तरत देवतः कुत्र रमन्ते, की बघा देवता कुठं रमतात, की देवता यत्र नारेस्तु पूजन्ते तत्र रमन्ते, की जिथे नारीला पूजल्या जाते तिथे देव राहतात. क्रिया कुत्र अफला भवन्ति, कुठल्या क्रिया निष्फळ ठरतात, यत्र नार्य न पूज्यन्ते, न पूज्यन्ते हा शब्द इथे आला पाहिजे, जिथे नारीला पूजल्या जात नाही त्याला. अशा प्रकारे तर मग त्यानंतरचा माध्यम भाषा आहे यत्र नार्य पूज्यन्ते इति सुक्तीम श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुत, की बघा की जो माध्यम भाषा दिलेली आहे ती श्लोकाच्या आधारे स्पष्ट करा असं म्हणत आहेत. मग श्लोकाच्या आधारे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं विचार करावा लागेल. बघा भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. स्त्री ही कोणाच्याही परिवाराचा आधारस्तंभ आहे मुलांना. कन्या, पत्नी, माता हे स्त्रीचे नेहमी रूप असतात आणि ते वंदनीय मानलेले आहेत. मध्यकाळात स्त्रियावर अनेक बंधने लादण्यात आली होती. त्यानंतर अनेक समाजसुधारकांनी स्त्रीला या जोखाडातून, अंधकारातून मुक्त केले. आजच्या या विज्ञान युगातील स्त्री पूर्णपणे पूर्व प्रकारे सक्षम झाली आहे. ती आज विमान उड्डाणापासून ऑटो रिक्षा चालवण्यापर्यंत कामे करत आहे मुलांना. आणि प्राचीन काळात स्त्रीला मोठा सन्मान दिला जात होता. अनेक विदुषी मुलींची नावे पुराण ग्रंथात सापडतात. स्त्रीचे महात्म्य सुभाषितकाराने आपल्या श्लोकात बी सांगितलेले आहेत की ज्या घरी स्त्रियांना मान सन्मान दिला जातो त्या घरी देवता राहतात, अर्थात सुख आणि समृद्धी नांदते. या उलट ज्या घरी स्त्रियांना मान सन्मान दिला जात नाही त्या घरचे सर्व कार्य कसे ठरतात, निष्फळ ठरतात. अशा घरात कधी सुख आणि शांती राहत नाही. त्यामुळे यत्र नार्य पूजन्ते ही सुक्तीच्या आधारे आपण स्पष्ट केलं आहे. एका वाक्यात परिवर्तयत नार्यः पूज्यन्ते, एक वाक्य काय होईल, नार्यचं नारी, पूज्यन्तेचं पूज्यते, नारी पूज्यते अशा प्रकारे. दुसरा आहे देवतः रमन्ते, तर देवता रमते. ताच्या कडला जो विसर्ग आहे ते हटून जाईल आणि इकडं जे न आहे रमतेचं रमते होईल. तिसरं आहे एताः न पूज्यन्ते, एषा न पूज्यन्ते काय होईल याचं, एषा, एषा न पूज्यते. तर अशा प्रकारे एषा न पूज्यते असं होईल. त्यानंतर पुढचं कोणतं आहे बघा, सर्वाः क्रिया अपला. सर्वाचं सर्व होईल, क्रियाचं क्रिया फक्त, अफलाचं अफला. क्रियाचा विसर्ग आणि अफलाचा विसर्ग निघून जाईल आणि सर्वाचा पण विसर्ग निघून जाईल. सर्व क्रिया अफला. मग म्हटलेले नारी इत्यर्थम अमरकोश पंक्तीम लिखत, नारी या शब्दाची अमरकोश पंक्ती लिहा. तर मग तिथं दिलेली आहे नारी, स्त्री, योषिद बल्लात, स्त्रोषा, नारी, सीमंतिनी आणि वधू अशा प्रकारे तिथे पंक्ती आलेली आहे. ती आपण तिथे करून पाहावी. त्यानंतर संधी विग्रह करा. पुढचा जो आहे 6वा श्लोक. मग त्या 6व्या श्लोकाची पहिली संधी आहे चातक. मग तिथे काय आहे, डॅश डॅश चातक स्त्री चतुरान. चातक दिलेला आहे, आपल्याला काय केलेलं आहे, त्रिचतुरान. काय केलेलं आहे, त्रिचतुरान. न हे हलंत राहील अशा प्रकारे राहील ते. दुसरं आहे सोपी. त्यानंतर सह प्लस अपि, सोपी होईल, सह प्लस अपि. विश्वम अंबसा, मग अंबसा दिलेला आहे, विश्वम अंबसा होईल. विश्वम अंबसाचं काय होईल, विश्व मंभसा. तर अशा प्रकारे ती काय होईल, संधी होईल. महताम प्लस उदारता, तर उदारता तिथे होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथे 6व्यामध्ये विश्वम मंबसा. एका वाक्यात उत्तर काय आहे बघा, चातकः पयकनान कम याचते. जो चातक आहे पाण्याचे थेंब कुणाला मागतो, तर जलधरम शब्द आलेला आहे. कोणता शब्द, त्रिचतुरान पयकनान जलधरम याचते. जलधर म्हणजे ढगाला याचना करतो. जलधर केवलम चातकस्य तृष्णा शाम्यती उत संपूर्ण विश्वस्य. की बघा की जलधर जो आहे केवळ चातकाची भूक हे करतो, शांत करतो का संपूर्ण विश्वाची. जलधर केवलम चातकस्य तृष्णाम न शाम्यती उत विश्वम अंबसा पुरेती. की जलधर आहे केवळ चातकाची तृष्णाच न शांत करता उत म्हणजे संपूर्ण विश्वालाच पाणी पुरवतो. हे या शब्दाचं उत्तर आहे. महताम उदारता कस्य दृष्टांतेन न्यायते. की महताम उदारता जलधर, कोणतं उदाहरण आहे इथे, जल ढ र, जलधर म्हणजे ढगाच्या उदाहरणावरून इथं दिलेलं आहे. तर मग
माध्यम भाषा काय दिलेली आहे बघा, की महताम उदारता श्लोके कथम वर्णिता, की महान उदारता या श्लोकामध्ये कशी वर्णन केलेली आहे बघा, की जे लोक महान कल्याणकारी परोपकारी लोकांमुळे हे जे गतिशील आहे हे सगळं गतिशील मानले जाते, हे करणं सत्य आहे. स्वतः स्वार्थासाठी जगणारे लोक खूप असतात, ते फक्त आपल्या पुरताच विचार करतात, पण बाह्य जगताशी त्यांच्या काही देणं घेणं नसते. महान मनस्वी जे लोक असतात ते नेहमी जगकल्याणासाठी झटतपटत असतात, दुसऱ्यांचे दुःख त्यांना आपलेच वाटते बघा मुलांना, असे महान लोक असतात. तसा चातक पक्षी फक्त पावसाचेच पाणी पितो, तो मेघाकडे 3-4 थेंब मागतो, पण उदार वृत्तीवाला जो मेघ आहे, ढग आहे, जलधर आहे, केवळ त्या चातकालाच तहान भागवत नाही, तर आपल्या पाण्याने साऱ्या विश्वाला चुंब करतो, पृथ्वीवरील ताप शांत करतो. केवळ चातकाची तहान भागवित नाही, तर या पृथ्वीवरील सर्व प्राणी आहेत पाणी मात्राची तहान भागवितो. खरोखरच हा निसर्ग सतत परोपकाररत असतो. स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश ही निसर्गाची देणगी आहे. या आदर करणे हे कर्तव्य आहे. यात दोष उत्पन्न होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर चला, रूपपरिचय काय आहे बघा, की रूपपरिचय पहिला जो शब्द आहे अंभसा. आता अंभसा आहे ते अंभस सकारांत शब्द आहे बघा. अंभस स म्हणजे सकारांत शब्द आहे, तर सकारांत नपुसक लिंग तृतीया एक वचन आहे बघा. अंभस शब्द आहे, सकारांत आहे, नपुसक लिंग तृतीया एक वचन आहे. त्यानंतर महताम. महताम म्हणजे महत शब्द आहे, तकारांत शब्द आहे. महत त हलंत आहे, तकारांत, आणि नपुसक लिंगी षष्ठी बहुवचन आहे मुलांना. हे काय आहे? षष्ठी बहुवचन. त्यानंतर पिपासया तहानलेला. पिपासा सा म्हणजे सा मध्ये आ आहे, मग आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे पिपासा. त्यानंतर पयः. पयः हा पयस शब्द आहे, सकारांत शब्द आहे. जसं अंभस सकारांत होता तसा हा पयस सकारांत शब्द आहे. नपुसक प्रथमा एक वचन, नपुसक लिंगी प्रथमा एक वचन, अशा प्रकारे हे रूपपरिचय चालतील. त्यानंतर ओळीमध्ये आलेले जे डॅश डॅश केलेले आहेत त्यांना समानार्थी शब्द नियोजित्व आणि वाक्य पुनर्लिखत. समानार्थी शब्द लिहा आणि वाक्य पुन्हा लिहा म्हणत आहेत बघा. पयस चातकः पयसः कणान जलधरम याचते. तो जो आहे चातक पाण्याचे खल जलधराला म्हणजे ढगाला माजतो. मग यामध्ये पयसः आणि जलधरम. पयसहला शब्द आहे जलस्य आणि जलधरमला आहे मेघम. मग काय वाक्य बनेल बघा. चातकः जलस्य कणान मेघम याचते. तर अशा प्रकारे हे दोन शब्द आहेत. आणि अमरपंक्ती कोशम 2 मध्ये दिलेले जलधर आणि अंभ. जलधमला आलेली आहे अभ्रम मेघ वारिवाह बलाहक धराधर तडितवान वारिदह जलमुख. तसंच अंभला बघा मागे पेज नंबर दिलेला आहे. कंधकम उदकम पातः पुष्करकम अर्णः तोयम नीरम अंबू शंभरम मेघ पुष्करम आणि घनरसः. अशा प्रकारे हे दिलेले आहेत. त्यानंतर 7वा आणि 8वा 2 छंद आहेत. अजून बघूया आपण. 7व्या छंदाती वयम पंचाधिकम शतम या सुक्तीला स्पष्ट करा असं म्हणत आहेत. तर मग बघा की हा श्लोक जो आहे महाभारतातील जो ग्रंथ आहे, महाभारत हा ग्रंथ आहे, या ग्रंथ महर्षी व्यासांनी लिहिला आहे मुलांना. एकदा गंधर्वाणी दुर्योधन पराजित करून त्यास कैद करून आपल्यासोबत घेऊन जात होते, तेव्हा पांडवांनी गंधर्वाचा पराभव करून दुर्योधनास सोडविले. तेव्हा गंधर्व पांडवांना म्हणाले, या दुर्योधनामुळेच तुम्हाला वनवास भोगावा लागत आहे. वैभवशाली राजमहल सोडून तुम्ही जंगलात भटकता, हा तुमचा शत्रू आहे, मग याला का सोडविता. तेव्हा धर्मराज युधिष्ठिर गंधर्वांना म्हणाला की जेव्हा आमचे आपसात भांडण असते तेव्हा आम्ही 5 व 100 असतात, आम्ही 5 व कौरव 100 असतात. तेव्हा आमचे दुसऱ्यासोबत युद्ध होते तेव्हा आम्ही 105 असतो. असे युधिष्ठिराचे हे विचार ग्रहसंस्था दृढ करणारे आहेत. ग्रहसंस्था जर एकजूट राहिल्या तर देशात एकजूटता राहते, आपला देश बलवान बनतो. आपण जर आपापसात वैर ठेवून भांडून लागलो तर मग एक दुसरे शत्रू आपल्यावर सहज विजय मिळवतात. म्हणून गृहसंस्था जो आहे एकजूट मजबूत राहणे अति आवश्यक आहे. म्हणून इथं हा श्लोक दिलेला आहे. दुसरा, श्लोकात सप्तमी पदाने चिनोद आणि लिखत. बघा श्लोकामध्ये सप्तमी पद कोणकोणते शब्द आहेत हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. तो पहिला शब्द आहे बघा विग्रहे. कोणता शब्द आहे? विग्रहे. दुसरा शब्द आहे प्राप्ते. काय आहे? प्राप्ते. आणि तिसरा शब्द आहे स्वकीये.
तर अशाप्रमाणे हे 3 शब्द इथे या याच्यामध्ये येतात. त्यानंतर पुढचा आहे श्लोकात संख्यावाचकांची संख्या किती आलेल्या आहेत की 5 आणि 5 अधिक शतम. 5 म्हणजे 5 आणि 5 अधिकम शतम म्हणजे 105. हे श्लोकाच्या अन्वयामध्ये दिलेले आहेत. संधी विग्रह करा. 8वा छंद इथे अत्यंत सुंदर आहे आणि शेवटचा आहे. बघूया आपण. पाठकश्चैव, मग पाठकेः प्लस च प्लस एव काय येईल? पाठके व 2 मात्रा हे आहे पाठके, दुसरा आहे च आणि नंतर आहे एव. अशा प्रमाणे दुसरी संधी येईल. त्यानंतर च प्लस अन्ने चान्ने. त्यानंतर व्यसनीनो नेया, त्यामध्ये व्यसनीनः काय होईल? व्यसनीनः प्लस नेयः काय येईल? नेयः. अशा प्रमाणे हे येऊन जाईल. असं. तर तिसरं आहे क्रियावान सह पंडितः काय येईल तिथे? सह. क्रियावान आणि पंडितः दिलेले तर तिथे सह असा शब्द सहजतेने येईल. चला पुढचा आहे एकवाक्यात उत्तर. के व्यसनीन उक्त्वा, तर पठकः, पाठकः आणि शास्त्रवाचकाः हे व्यसनीन नेया. पठक म्हणजे वाचणारा, पाठक म्हणजे शिकविणारा आणि अन्य शास्त्र वाचणारा हे सर्व व्यसनाला म्हणजे वाईट गोष्टीला उक्ता सांगतात. कः पंडित उच्यते यह क्रियावान स पंडितः अशी जी सुक्ती आहे आपली ते वचन हे याचं काय उत्तर आहे. मग माध्यम भाषामध्ये पांडित्यम कस्मिन वर्तते यथार्थ पंडित क. पंडित कसा होतो आणि यथार्थ विद्वान कुणाला म्हणावे? तर प्रस्तुत सुभाषितात पठकः, पाठक आणि काव्यशास्त्र वाचक या तिघांना व्यसनी असे म्हटलेले आहे. व्यसन 2 प्रकारचे आहेत मुलांना. व्यसन म्हणजे संकट आणि व्यसन म्हणजे वाईट सवय. मग ग्रंथ वाचणारे, ग्रंथ शिकविणारे, वेगवेगळ्या शास्त्रज्ञाचे वाचक व उपदेश खूप असतात. अशा लोकांकडे खून ज्ञान असू शकते. त्यांचे ज्ञान आज्ञे वाहणाऱ्या गाढवाप्रमाणे असते मुलांना. केवळ नित्य नियम म्हणून ग्रंथपाठ करणे म्हणजे दररोजचे हे एक व्यसनच आहे. ग्रंथात कशाचा उपदेश दिला आहे, त्याचा मथितार्थ काय आहे हे ज्याला समजत नाही, ज्याला समजले नाही तर तो कसे करावे असे वाटत नाही. अशांना सुभाषितकाराने व्यसनी असे म्हणणे हे योग्यच आहे. जो ग्रंथातील सद्विचारांना आपल्या आचरणात आणतो, जो क्रियावान अर्थात क्रियाशील आहे, सत असत ज्याला समजते, त्या अनुरूप जो वागतो तोच खरा विद्वान शहाणा आहे असं म्हणून इथं दिलेले. क्रियावान विद्वत्ता फक्त देखावा असतो. म्हणून आपण शिकलेले ज्ञान आचरणात आणणे, तसे आचरण करणे हे महत्त्वाचे असते. म्हणून आपल्या याच्यामध्ये ही म्हण दिलेली आहे की यह क्रियावान स पंडितः, जो चांगली क्रिया करतो आणि आचरणात उतरतो तोच विद्वान होय. आणि या भाषाभ्यासचा अंतिम प्रश्न आहे सुभाषितानाम समानार्थिक शब्द लिखत, की या सुभाषितामधले जे शब्द आलेले त्यांना समानार्थिक शब्द काय बघा. वाचकहला पठकः शब्द आलेला आहे, अध्यापकहला पाठकः शब्द आलेला आहे, शास्त्रविदला शास्त्रवाचकः शब्द आलेला आहे. मग आता कार्यकर्ता म्हणजे काय? तर कार्यकर्ता म्हणजे क्रियावान, क्रिया करणाऱ्याला कार्यकर्ता म्हणतात. आणि विद्वान तुम्हाला तर माहितीच आहे, सोपा आहे, पंडितः. आणि बोधव्य म्हणजे नेयः अशा यामध्ये आलेला आहे. अशा प्रकारे आपण या संपूर्ण श्लोकाचे अत्यंत सुंदरपूर्वक भाषाभ्यास सोडवलेला आहे. हे त्याचप्रमाणे अशाप्रमाणे हा भाषाभ्यास इथं सुक्तीसुधाचा समाप्त होतो. पुन्हा एकदा संस्कृत सॉंग्स बाय अमोल महाजन या चॅनलला सर्वांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट्स करा. काही नाही समजलं तर तुम्ही उत्तर करू शकता. आणि एवढं थांबून आम्ही इथे थांबतो. पुनर्मिलामः. नमो नमः.